नमस्कार मंडळी, स्वागत करते आपल्या चॅनलवर. आणि मंडळी, आज आहे मंगळवार, मस्त भाजीचा दिवस. तर आज भरलेलं कारलं मी बनवत आहे. तुम्ही बघू शकता, हे छान मी कापून धुवून घेतलेलं आहे. हे बघा, हे आपल्याला वाफायचं आहे. आधी ह्याच्यात मी थोडंसं मीठ घालते. हे वाफलं की पटकन होईल म्हणून आधी वाफून घ्यायचं. असं झाकण ठेवते मी आता आणि वाफून घेते. हे बघा, हे मी वाटण बनवलेलं आहे. ह्याच्यात मिरची, कोथिंबीर, आलं आणि ओलं खोबरं आहे, जिरं आहे. हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. आणि आता वरून लिंबू घालते, मीठ, हळद, लाल मिर्च पावडर, मसाला 2 चमचे घेतलेत मी मसाले, धनिया पावडर, आणि हे घरगुती गरम मसाला आहे. हिंग, वरून तेल घालते. हे सगळं छान मिक्स केलेलं आहे मी. आणि आता वरून साखर घालते. हे बघा, आणि अशा पद्धतीने जे आपले वाफवलेले कारले असतात ते अशा पद्धतीने आपण त्याला वाटण लावून ठेवूया. म्हणजे आपण जेव्हा तळतो तेव्हा पटकन तळले जातील ते. असं एक एक नको करायला, म्हणून मी आधी सगळे कारले भरून ठेवते ताटामध्ये, म्हणजे पटकन तळून होईल आपलं. हे बघा, अशा पद्धतीने. आणि मंडळी, आधी वाफून घेतलं ना की पटकन होतं आणि जास्त कडूही लागत नाही. तेल आपलं गरम झालेलं आहे तव्यावर. हे बघा, मी सगळं करून घेतलं आहे. आता आपण एक एक पीस तळून घेऊया तव्यावरती. आणि मंडळी, आपल्या घरातली मुलं जास्त खायला बघत नाही, खूप कमी खातात कारळं, कारण ते कडू असतं. पण जर तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवलात तर मुलं आवडीने खातील, कारण आपण जेव्हा वाफवतो ना तेव्हा त्याचा कडवटपणा निघून जातो. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पटकन होतं, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मी एक एक पीस तळून घेते. एकदा जरी तुम्ही करून बघितलात ना मंडळी, तर तुम्ही सारखं सारखं कारळं खातील आवडीने. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम माझ्या चॅनलला भरभरून द्या. हे बघा, अशा पद्धतीने आपलं कारळं अगदी रेडी आहे, खूप छान पद्धतीने. नक्की करून बघा मंडळी. दिसतायत की नाही छान?
आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.